हाय, हॅलो, गुड इव्हिनिंग. जय भीम सगळ्यांना. कसे आहात सगळे? आशा करते की तुम्ही मस्त, स्वस्त आणि आनंदी असाल. तर आजचा व्लॉग मी जवळपास रविवारचा संध्याकाळचा शेअर करते. तर रविवारी माझ्या आधीच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल, सकाळी मी पावभाजी बनवली होती आणि आता रात्रीचा स्वयंपाक करण्यासाठी मी इथे किचनमध्ये आली. तर फ्रीज उघडला आणि त्या फ्रीजमध्ये मला ना एक छोटीशी लहानशी कढई भरून पावभाजी मला दिसली. म्हणजे मी आठवत होते की ही पावभाजी मी कधी ठेवली, कधी बनवली होती आणि कधी मी फ्रीजमध्ये ठेवली. कारण की सकाळी बनवलेली भाजी तर कुकरमध्ये आहे आणखीन आणि ही कढईमध्ये कशी काय म्हणजे म्हणजे खूप जुनी वगैरे तर आहे का? तर हे पण मला आठवत नव्हतं. खूप कन्फ्यूज झाले मी आणि मग नंतर यांना फोन केला तर हे म्हणाले की हां, मीच काढून ठेवली आहे ती माझ्या मित्राला द्यायची आहे म्हणून. नाहीतर मी ती खरंच ती भाजी ना मला असं वाटलं खूप दिवसाची आहे की काय असं मी समजून फेकून देणार होते. शक्यतो असं काही फ्रीजमध्ये ठेवत नाही मी बऱ्याच दिवसाचं, पण असं आज माझ्याशी म्हणजे थोडंसं कन्फ्यूज व्हायला झालं. तर इथे ना मी माठात भरण्यासाठी फिल्टरचं पाणी लावलेलं आहे भरत कुकरला आणि हे पाणी कुकरचं जे आहे तर ते मी माठामध्ये ओतलं आणि पुन्हा एकदा लावलंय. तर आज रात्री खूप साधा सिंपल असा स्वयंपाक करणार आहे. खरं तर सकाळी पावभाजी बनवली होती, पण पावभाजी मुलांची फेवरेट जरी असली आणि आम्ही जरी आवडीने खात असलो तरी पाहिजे तसं म्हणावं तसं पोट काही भरत नाही. प्रॉपर जेवण असलं ना की ते खरंच ते वेगळंच असतं आणि म्हणून रात्री म्हटलं की असो आता रात्रीचा पूर्ण स्वयंपाक केला पाहिजे. म्हणून मग मी काय केलं, मस्त गावावरून आणलेली देशी जी दोडकी होती, एवढी कोवळी कोवळी होती ना, तर मस्तपैकी त्याची साल सुद्धा निघत नव्हते. इतकी म्हणजे अशी पातळ साल होतं त्याचं. तर ते साल काढलं मी आणि मस्तपैकी फोडी केल्या. तर गावच्या पद्धतीनेच बनवणार आहे दोडक्याची भाजी मी. रस्सा बनवणार आहे याचा. तर इथे दोडकी छान अशी साल काढून घेतलेत, तुकडे केलेत आणि त्यामध्येच मी तुरीची डाळ टाकली होती. तर मग दोडक्यातच टाकली थोडीशी भिजतील म्हणून आणि मस्तपैकी तेलावरती परतून घेतली. तर दोडके ना चिरत असताना त्याचं जे आपण देठ कट करतो ना, तर ते देठ थोडंसं आपण ना टेस्ट करून बघायचं. ते जर कडू असेल ना, तर ते दोडकी घ्यायची नाहीत. एकदा असंच झालं होतं, की दोडकी छान दिसत होती कोवळी-कोवळी आणि मी तशीच चिरून त्याची भाजी बनवली आणि ज्यावेळेस जेवायला बसलो, त्यावेळेस पूर्णपणे भाजी कडू-कडू लागत होती आणि मग नंतर लक्षात आलं, की एखादा दोडका जरी कडवट असला, तरी पूर्ण भाजी कडू होते आणि म्हणून मग मी अशी दोडकी जेव्हा बनवते ना, तर साधारणपणे त्याचं देठ कट करून तो थोडासा असा टेस्ट करून बघायचा. कडू नाही लागला तर मग आपण हा दोडका व्यवस्थित चिरून त्याची भाजी बनवायची. तर कोल्हापूरला ना साहजिकच आहे, मी लास्टच्याच व्लॉगमध्ये सांगितलं होतं, शेंगदाण्याचं उत्पादन भरपूर होत असतं आणि म्हणून कोल्हापूरकरांच्या जेवणामध्ये शेंगदाण्याचं आहारामध्ये वापर जास्त केला जातो. जसं की कुठलीही भाजी असू दे, शेंगदाण्याचं कूट, भरड किंवा एकदम पावडर असं कूट त्याचा वापर केलाच जातो आणि तशाच भाज्या तिकडे शक्यतो जास्त खातात. तर इथे मी ना दोडका, तुरीची डाळ आणि एकदम अशी शेंगदाण्याची पावडर केलेली तर ते घातलेलं आहे या दोडक्यामध्ये. तर शेंगदाणे मी भाजून पण घेतलेले नाही, कच्चंच असं कूट घेतलेलं आहे. तर ते ना रस्स्यामध्ये खूप छान शिजतं आणि खूप मस्त चव येते आणि तर्री तर खूप छान येते कारण की कच्च्या शेंगदाण्याला एक तेल सुटतं. आता इथे ही उकळी फुटलेली आहे तोपर्यंत म्हटलं पटकन भाकरी करून घेते. तर इथे मक्याचं पीठ होतं तर म्हटलं आता हे मक्याचं पीठच संपवून टाकलं पाहिजे कारण की ज्वारीचं पीठ डब्यामध्ये आहे पण मला ना आता सध्या मक्याच्याच भाकरी कराव्याशा वाटतात. तर मग इथे ना मला जास्त काही भाकरी वगैरे करायच्या नाही, 3 भाकरी पुरेशा होतील. तर मग इथे मी भाकरी वगैरे करून घेते. सकाळी पावभाजी केल्यामुळे जास्त काही असं स्वयंपाकाचा जास्त व्याप नव्हता आणि इथे ना भीम जयंतीच्या निमित्ताने खूप साऱ्या स्पर्धा वगैरे चाललेल्या आहेत आमच्याकडे. जसं की आता खाली ना क्रिकेटच्या मॅचेस वगैरे चालू आहेत आणि अनाउन्स देखील होत आहे की महिलांनी देखील पार्टिसिपेट करायला या म्हणून. तर म्हटलं की चला जर वेळ भेटला तर आपण देखील जाऊन येऊया. पण ना ऐन वेळेला हे सगळं ठरलं महिलांचं क्रिकेटचं आणि त्यामुळे मला असं वाटतं की ना जास्त महिला कोणी उतरल्याच नाही. मग मी पण जाण्याचं कॅन्सल केलं. तर इथे माझं आता बऱ्यापैकी स्वयंपाक होत आलेला आहे. तर इथे ना स्वयंपाकामध्ये आज आहे दोडक्याची आमटी, मस्तपैकी मक्याची भाकरी आणि आता मुलगा म्हणत होता की मला काहीतरी वेगळं कर मम्मी, मला दोडका नकोय म्हणून. तर म्हटलं अरे खा, खूप छान आहे गावचा दोडका, एकदम खाऊन तर बघ किती टेस्टी लागतो म्हणून. तर इथे बघा लगेचच मशीनमध्ये कपडे टाकायचं सुरू झालेलं आहे. तर म्हटलं की ठीक आहे, थोडीशी मटकी भिजवून ठेवलेली आहे मोड आलेली, मग त्याची भाजी खाशील का? तर मग हो बोलला. आणि कडधान्य म्हटलं की सगळ्यात फेवरेट असतं आमचं. तर मग आता इथे म्हटलं की चला मटकीची भाजी बनवते सुकी, म्हणजे त्याला पण होईल आम्ही पण खाऊन घेऊ. तर आता भाकरी झाल्या होत्या ना, तर त्याच तव्यामध्ये म्हटलं की पटकन या गरम तव्यातच भाजी टाकते, काही वेगळं आता भांडं वगैरे खराब करत बसत नाही.
आता कंटाळा तर इतका आलाय ना, कारण की आत्ता वाजलेले आहे जवळपास ना 7:15 होत आलेले आहेत आणि माझा स्वयंपाक चाललेला आहे. तर आता कंटाळा तर आलाय, पण आता स्वयंपाक तर केलाच पाहिजे, कारण की थोडीशी पावभाजी आहे तर ती लहान मुलाने खाऊन घेतली आणि आता हा आमच्या फक्त तिघांचा स्वयंपाक चालू आहे. तर इकडे आता दोडक्याची आमटी होतीये आणि दुसरीकडे ना गॅसवरती मी मटकीची भाजी टाकलेली. तर खूप साध्या सिंपल पद्धतीने मटकीची भाजी बनवली मी. कांदा फ्राय केला, त्यामध्ये आलं लसूण कोथिंबीरची पेस्ट घातली आणि त्यावरच मटकी घालून घरगुती तिखट घालून चवीनुसार मीठ घातलं, छान असं परतून घेतलं आणि थोडंसं पाणी घातलं शिजण्यासाठी, झाकण ठेवले त्यावरती आणि मस्तपैकी एक दणदणीत वाफ आली की त्यामध्ये मी भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. तर अशी पद्धतीने मी मटकीची भाजी करते. कधी कधी या मटकीच्या भाजीमध्ये मी टोमॅटो देखील घालते, पण आता टोमॅटो माझ्याकडे नाहीये, त्याच्यामुळे मी फक्त कांद्यातच ही भाजी केलेली आहे. कधी कधी बऱ्याचशा वस्तू आपल्या घरामध्ये नसतात, म्हणून काही ती कामं तशीच पडून ठेवायची नाही. तर कधी कधी आपण त्या गोष्टीशिवाय देखील काम करायला आपल्याला आलं पाहिजे. तर इकडे ना आता झाकण ठेवलंय, कारण की ना तुरीची डाळ यामध्ये कच्ची होती आणि सकाळचा भात वगैरे काहीच नाही, तर म्हटलं थोडासा भात वगैरे लावते. तर इथे ना कुकर लावून घेतलाय मी. तर आमटी झाली, सॉरी भाजी झाली आणि पलीकडच्या गॅसवरती ना मी कुकर ठेवून घेतलाय. बऱ्याचदा मला असं वाटतं की 3 ते 4 शेगड्यांचा गॅस घेतला जर असता तर किती बरं झालं असतं. म्हणजे ज्यावेळेस मी ही शेगडी घेणार होते ना, तर त्यावेळेस माझ्या डोक्यामध्ये येत होतं 3 शेगडींचा घेऊ की 2 शेगडींचा घेऊ. परत म्हटलं की अरे आम्ही तर 3 ते 4च जण आहोत आणि मग 4 शेगड्यांचा कशाला, 2 शेगड्यांचा पुरेस होईल. पण आता कधी-कधी असं वाटतं ना की खरंच मी त्याच वेळेस जर डिसिजन घेतला असता 3 ते 4 शेगड्यांचा गॅस घ्यायचा, तर कदाचित माझी कामं आणखीन थोडी सोपी झाली असती. पण असो, इंडक्शन आहे तर कधीतरी त्याचा पण वापर करेल. आणि इकडे आता मी पटकन पापड वगैरे तळून घेतले आणि लगेचच आता आम्ही जेवायला बसणार आहोत. पटकन हा पसारा आवरते आणि भराभर किचन आता मी साफ करून घेणार आहे. तर हे बघा, तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. भेटू पुन्हा. बाय बाय.